अभंगातून महाराज म्हणतात की नियम बदलला. जे बघता राखे पायापाशी म्हणणारे होते त्यांनी काय केलं म्हणले, आता अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीव, जडजीवांचा उद्धार करायचा. आणि म्हणून त्यांनीच असणारा अवतार घेतला, तो म्हणजे ज्ञानोबरायांच्या रूपानं. आणि म्हणून दोघांचे फरक हा आहे, दुसरा नाही. कारण संत हे कळाले पाहिजे. संत कळाले तर आपला फायदा आहे, संत कळाले तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. आणि कळाले नाही तर आपला उद्धार होणार नाही. म्हणून काही वेळेस संतांनी आपले स्वतःचे लक्षणं, काही वेळेला संतांनी आपल्या स्वतःचा महिमा, काही वेळेला संतांनी आपल्या अवताराचं प्रयोजन असं वेगवेगळ्या रूपाने सांगितलं. काही वेळेला संतांनी स्वतःचा महिमा सांगितला. आता आपला संतांचा महिमा संतांनी सांगणं वाईट आहे का, चूक आहे का? नाही ना. चूक कसं म्हणेल? त्यांनी जर महिमाच सांगितला नसता तर आपल्याला त्याचा फायदा झाला असता का? आपल्याला जर संत कळाले नसते तर आपणच त्या लोकांच्या यादीत बसला असतो. कोणत्या? ज्ञानोबराय तुकोबरायांच्या समकालीन आलेले, ज्यांनी मंबाजी बुवासारख्यांनी जे तुकोबरायांना त्रास दिला, आपणही ते यादीत बसलो असतो. संतांनी काही वेळेला महिमा सांगितला. कसं आहे, एखादी आमची माता माऊली माता भगिनी कीर्तनाला यायचंय पण दिवसभर काबाड कष्ट केलेले आहेत, शेतात राबलेले आहेत. घरी येऊन निघायच्या टायमाला आरशात पाहिलं तर कुंकू पुसट झाले. मग अशा टायमाला ती माता माऊली माता भगिनी काय करतेस, त्या ठिकाणी तोंड हात पाय धुवून स्वच्छ अगदी फ्रेश सगळं उरकून आपल्या हातात आपल्या करंडा घेते, आपल्या बोटानेच आपल्या कपाळाला कुंकू लावते. आपल्या कपाळाला आपल्या बोटाने कुंकू लावणं हे तिचं जसं तिच्याकरता सौभाग्य आहे, तसं संतांनी आपल्याकरता त्यांचा महिमा सांगणं हे आपलं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही वेळेला महिमा सांगितलाय, आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन मोक्ष सायुज्याचा जोडे मोक्ष सायुज्याचा जोडे मोक्ष सायुज्याचा जोडे मोक्ष सायुज्याचा जोडे ऐसा संताचा महिमा 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 ऐसा संताचा महिमा. याच्यामध्ये महिमा सांगितला. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. काही वेळेला संत महात्मे अवताराचं प्रयोजन सांगतात, तर काही वेळेला स्वतःची त्या ठिकाणी स्वरूप स्थिती सांगतात. स्वरूप स्थिती जर आपल्याला कळाली तर आपल्याला संत कळतील. स्वरूप संतांचे लक्षण आपल्याला कळाले तर संत आपल्याला कळतील. काही वेळेला काय होतं, काहीचे लक्षणच कळत नाही आणि मग गोंधळ होतो. आपलं गाव चांगलं आहे बरं का, काही वेळेला काही लक्षणच कळत नाही. काही सध्या महाराष्ट्रात असा धुमाकूळ चाललाय कीर्तनाचा, युट्यूबला पाहायचं कीर्तन घ्यायचं, थोडस एक शॉट ऐकलेला असतो त्याच्यावरच कीर्तन डन केलेलं असतं.
सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला कीर्तनाचे लक्षण माहीत नसल्यामुळं सध्या महाराष्ट्रातल्या श्रोत्यांची लक्षणं काही ठीक नाहीत. खरं सांगायचं, कीर्तनाचे लक्षण माहीत असले पाहिजे. ज्या नाथ महाराजांनी कीर्तनाची लक्षणं, कीर्तनाची परंपरा एक अभंगात दिली. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. हे लक्षण आहेत. कीर्तनात काय काय सांगितलं पाहिजे. नाही तर मग हल्ली कीर्तन करायचं म्हणले 4 मुद्दे ठरलेले. आई बाप, थोडं धर्मावरती थोडं बोललं पाहिजे, युद्धावरती काही बोललं पाहिजे, थोडं असं 4-4, 15-15 मिनिटं दिले. एवढ्याच मर्यादित कीर्तन नाहीये. कीर्तन म्हटलं की कीर्तन हे सर्वांगाने असलं पाहिजे. आणि घेतलेला अभंग सोडण्याकरता दिलेला नसतो, तो सोडावा लागतो. माझा शब्द कळला की नाही कोणास ठाऊक. सोडण्याकरता दिलेला नसतो, तो सोडावा लागतो. विठ्ठल विठ्ठल काही घेऊन सोडतात, अभंग घेऊन सोडतात, मग चालतं. म्हणून कीर्तनाचे लक्षण कळाले तर कीर्तनाचा आनंद मिळेल. तसं संतांचे लक्षण कळाले तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. संतांचं स्वरूप स्थिती कळाली तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्याचा फायदा होईल, आपला उद्धार होईल. काही ठिकाणी स्वरूप स्थिती सांगितली. वास्तविक पाहता संत आणि देवात फरक नाही. ते मूर्तीच्या रूपाने वेगवेगळे आहे, परंतु वास्तविक पाहिलं तर स्वरूपाने एक आहे. चमत्कृतीनं भिन्न भिन्न आहेत, पण स्वरूपाने मात्र एक आहे. सगळ्या संतांचा विचार केला, जोखोबऱ्यांचे हाडं बोलले असते, विठ्ठल विठ्ठल. जनाबाईच्या गोवऱ्या बोलल्या असते, ज्ञानोबरायांनी भिंत चालवली असेल, ज्ञानोबरायांनी हात ठेवल्यानंतर रेडा बोलला असेल, तुकोबऱ्यांच्या वह्या तारल्या असतील. सगळ्या संतांच्या चमत्कृती वेगवेगळ्या असतील, पण स्वरूप स्थिती पाहिली तर सर्वांची एक आहे. देवते संत निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा. देवते संत निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. निमित्त मात्र प्रतिमा भिन्न भिन्न आहेत, पण स्वरूप स्थितीने पाहिलं तर एक आहे. ज्ञानोबरायांचा अभंग पाहिला. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. स्वरूप स्थितीनं पाहिले तर सगळे चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. वास्तविक ते कोण आहेत? कैवल्याचे पुतळे आहेत. मग बाकीच्या स्थितीनं पाहिलं, म्हणून संतांची स्थिती वेगवेगळ्या रूपाने आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणून संत काही वेळेला लक्षणाने सांगतात. जगद्गुरु तुकोबारायांकडे काही साधक गेले आणि संतांविषयी विचारू लागले. तुकोबारायांकडे गेले, तुकोबारायला साष्टांग प्रणिपात केला. श्री संताजी या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि महाराजांना विचारलं, महाराज, ज्या संत जीवनामुळे जगताचा उद्धार होतोय अशा संतांविषयी काही लक्षणं आम्हाला सांगा. संत नेमकं कसे आहेत, कशा पद्धतीनं आहेत? तुकोबारायला प्रश्न पडला, नेमकं काय सांगितलं पाहिजे संतांविषयी. पण डोळ्यासमोर चित्र आलं की आलेले कोण आहेत, काय अधिकार जसा असेल तसा उपदेश करावा लागतो. अधिकार तैसा करू उपदेश, किंवा अधिकार तैसा दावियेला मार्ग. येणारे माणसं शेतकरी कुटुंबातले होते. भगवंताविषयी, संतांविषयी ज्यांची तळमळ आहे, संतांच्या भेटीची इच्छा आहे, अशी मंडळी आहेत. आणि जे शेतकरी आहेत त्यांना काही कल्पना ज्या गोष्टीच्या असतात तसे उदाहरणं द्यावं लागतात.
आणि त्यांच्याकडे पण तुकोबऱ्यांना समोरचं सकाळी नित्यनेमाची पूजा झालेली होती. पूजा आटोपून समोर जे मंडळी आलेत ते संतांविषयी विचारतात, लक्षणं विचारतात. डोळ्यासमोर एकदम समोर एक दृश्य आलं की तुकोबरायांनी नेमकंच भगवंताला चंदन असणार उगाळून लावलेलं होतं. आणि डोळ्यासमोर चंदन आल्यानंतर तुकोबराय म्हणतात, संत हे कशाप्रमाणे आहेत, जसे चंदनाच्या ठिकाणी गुण आहेत तसे संतांच्या ठिकाणी गुण आहेत. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, ऐसे तुम्ही जगी संतांच्या, ऐसे तुम्ही जगी संतांच्या. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, ऐसे तुम्ही जगी संतांच्या, ऐसे तुम्ही जगी संतांच्या. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. जसे चंदन काय करतात तसे संत आहेत. आणि म्हणून तुकोबरायांच्या लक्षात आलं आणि तुकोबराय सांगतात संतांचे लक्षण ते अभंगाच्या पहिल्याच्या. चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदनाचे विशाल महाराजा करता जोरदार टाळ्या. गोल इतका वाजवून एक वा. चंदनाचे हात पाय ही चंदन, अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबरायांनी उदाहरण दिलं. संत कसे आहेत म्हटले चंदनाप्रमाणे आहेत. तर चंदनातले काही गुण आहेत आणि ते गुण पाहून त्या पद्धतीनं उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे. चंदनात काही गुण आहेत. एक आहे चंदन हे स्वतः उगाळतं, म्हणजे स्वतः झिजतं, परंतु इतरांना मात्र काय देतं, सुगंध देतं.
चंदनाचा दुसरा गुण आहे, उकळतं तेल असेल पण त्याच्यात जर बुंदभर असणारा थेंबभर जर चंदन पडलं तर ते एकदम शांत करतं. बुंद एक क्षण शीतळ करी, तापलिया तेला 52 चंदन. बुंद एक क्षण शीतळ करी, एक गुण. दुसरा गुण आहे, स्वतः झिजतं पण इतरांना मात्र सुगंध देतं. तिसरा गुण आहे चंदनाचा, तो म्हणजे चंदन आपल्या शेजारच्या सभोवताली जे काही झाडं उगले त्या सगळ्या झाडांना आपला सुगंध देतं, नाही आपलं मोल देतं. म्हणून म्हटलंय जे काही झाडं असतील त्या सगळ्या झाडांना ते सुगंधित करतं. पण सगळ्याच, काही काटेरी झाडं असतात, काही कडू झाडं असतात, काही साधे झाडं असतात, पण ते सगळ्यांनाच काय करतं? चंदन आपल्यासारखं करून टाकतं. आपणासारखे करीती तात्काळ. तसे संत कसाही असो नाही तर कसाही असो, त्यांच्याकडे आलं का ते त्याचा उद्धारच करतात. संतांचा आणि चंदनाचा हे सापेक्ष गुण आहे बरं का. 2-3 प्रकार पाहिले तर झाडाचे थोडे आपल्याला प्रकार बघावे लागतील. काही झाडं सामान्य आहेत, तशी काही माणसं सामान्य आहेत, परंतु त्यांना संगत लाभली चंदनाची, नाम संतांची, ज्ञानोबरायांची, तुकोबरायांची संगत लाभली. त्यामुळं सामान्य असणारे झाडं पण त्याला फार मोठी किंमत आली. जशी नाथ महाराज म्हणतात, पाही पाजडमुडे चंदनास भवती झाडे, ती मोल होऊन गाढे, ते सुगंधी होऊन लाकडे, मोल गाढे पावती. सामान्य असणारे झाड पण चंदनाच्या संगतीत उगले, निर्माण झाले आणि त्यांचे लाकडं ते असणारे चंदनाच्या भावात विकायला लागले. जी चंदनाची किंमत त्या झाडाच्या लाकडाची ती किंमत, कारण त्यांना सुगंध प्राप्त झालेला असतो. आणि ते इतर झाडं म्हणून विकले जात नाहीत. झाडं इतर असतात पण चंदन म्हणून विकले जातात. पंढरपूरला जा, एखादं चंदनाचं लाकूड गंध उघडायला म्हणून घेतलो, वास्तविक ते चंदन नसतं खरं, पण त्या भावात विकलं जातं. का? चंदनाच्या शेजारी उगल्यामुळं त्याला त्याचा सुगंध प्राप्त असतो. काही सामान्य झाडं आहेत परंतु चंदनाच्या संगतीमुळे त्यांचं मोलगाड हे पावती. दुसरं आहे, काही झाडं काटेरी आहेत. मी झाडाचंच बोलतोय बरं का, भलत असेल तर काही डोक्यात घेऊ नका. झाडं काटेरी आहेत. मी झाडाचं सांगतोय पण कीर्तन हे झाडं झुडपं किंवा उदाहरणं सगळे सांगण्याकरता सगळे ज्ञानोबरायांनी जेवढे दृष्टांत दिले ते त्यांच्याकरता दिले असतील का? आता काही ज्ञानेश्वरीमध्ये सर्पाचे दृष्टांत आले, काही असणारे कशाचे आले, बेडकाचे आले, कशाचे आले. काही ठिकाणी माणसाला काही ठिकाणी आशा असते ना, आयुष्य संपत आलं तरी आशा संपलेली नसते. ज्ञानोबरायांनी तशा टायमाला दृष्टांत दिलेला असतो. दर दूर सापे गिळीच तो आहे उभा, परी माशिया वेटाळी जिभा, तैसे प्राणी लोभा वाढवी ती तृष्णा. तैसे कवणे प्राणे लोभा वाढवी ती तृष्णा. मग आता हे दृष्टांत दिलेला असतो, मग ती काय बेडका करता याच्या करता दिलेला असतो. तसं हे जे झाडाचे दृष्टांत दिले त्याच्या करतात नाही. काही माणसं सुद्धा काटेरी आहेत. किती काटेरी? इतके काटेरी की त्यांचं नाव आजही कीर्तनात निघतं. कोण? मंबाजी सारखे निघतं का नाही आज विषय? काही कीर्तनात कित्येक वेळेला प्रसंग आला की मंबाजीचं नाव येतं. मंबाजी कीर्तनात येत होता बरं का, परंतु मंबाजी कीर्तनात येत होता पण कीर्तन ऐकायला नव्हता येत. कीर्तनात चुका कुठं होत्या काय? तुकाराम महाराज नेमकं चुकतात कुठं हे बोट ठेवाय करता तो येत होता. एक दिवस तर प्रदक्षिणाच्या निमित्ताने प्रसंग आला आणि काट्यानीच मारलं, काठ्याच्या काठी. तरी तुकोबराय तिथे गेले आणि त्यांना सांगितलं, तुम्ही कीर्तनात आल्याशिवाय काय कीर्तनाला आनंद आहे?
तुम्ही चला तेव्हा मी कीर्तन चालू करतो. हे आला का नाही मंबाजी तिथं वास्तविक काटेरी, परंतु तरी त्याला इथं यावं लागलं का? संगत चंदनाची प्राप्त झाली ना त्याच्यामुळं. तसं काही झाडं काटेरी असतात, बोरीचं झाड काटेरी, परंतु तरी देखील चंदनाच्या संगतीत उगलं की त्याला देखील तेवढं मोल प्राप्त होतं. ज्ञानोबराय म्हणतात काय? ज्ञानोबरायांनी बोरीचा दृष्टांत दिलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. मला थोडी पांढरी चारची सवय आहे ना, तर मी थोडस स्वतःला थोडं बदलून घेतो. का? रोजच पखवाज बदलायचं म्हणलं का पखवाजाला पण त्रास होतो ते. कारण पखवाजाचा स्वर मूळ काळी दोनचेच कीर्त, सगळे पखवाज काळी दोनचे आहेत. आपण एक घराने वाढवायचं म्हटलं की तो पखवाजाबरोबर ताण पखवाजाला पण बसतो. आहे की नाही? पखवाजाला ताण बसतो, पण पखवाजाला ताण बसता बसता पखवाजाला बसतो. तुटतो की काय? तुटला तर मध्येच कीर्तन होऊन जायचं. या सगळ्या विचाराने म्हटलं आपणच थोडा आपला स्वर खाली घ्या आता. विठ्ठल 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 म्हणून अधूनमधून थोडं लक्ष द्यावं लागतं स्वराला. कारण जे आयुष्यभर स्वरात जपलेलं आहे, तर स्वरातून जर कुठं गेला तर तो मरण्यापेक्षा जास्त दुःख आहे स्वर जाण्याचं. त्याच्याकडे लक्ष देऊन सगळं करावं लागतं. दुसरं झाड आहे काटेरी. ज्ञानोबरायांनी मगाशी मी दृष्टांत दिला कोणता? बोरीचा. तुका म्हणे गुण संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापी येल्या. उदाहरण सांगायचं होतं. चंदनाने बोरी व्यापी येल्या, त्याचा परिणाम असा झाला काटेरी असून सुद्धा त्याला किंमत प्राप्त झाली. तिसरं झाड आहे कडू, लिंबाचं. पाहे पा चंदनाचे अंग निळे, शिवतले निंब होती जे जवळे, परी देवाचे निढळे बैसने केले. काय महाराज, त्या लिंबाला कडू लिंब हो, पण एवढी किंमत प्राप्त झाली की देवाच्या मस्तकावरती चंदनाच्या रूपाने जाऊन बसलं. आस्तक कशाचं? लिंबाचं. पण त्याचा सुगंध त्याला संगतीमुळं मिळाल्यामुळं ते सुद्धा देवाच्या निढळे बैसने केले, अशी स्थिती प्राप्त होती. तसे काही कडुलिंबासारखे झाड, थोडक्यात बोलायचं म्हणजे वाल्या कोळ्यासारखे. वाल्या कोळ्या काय कमी होता का? कसा होता? त्यास बिगर माळकरी, ज्याला कधी सोमवार नाही, गुरुवार नाही, एकादशी नाही, रविवार असले नव्हते पाच गिऱ्हाईक. ज्याच्या कपाळाला चंदन आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, जानव आहे, असलेच पहिले पकडीत होत. म्हणजे साधा होता का तो? पण असाही असला, पण संतांच्या संगतीत, नारदाच्या संगतीत जाण्याचं भाग्य प्राप्त झालं. आणि त्याच संगतीचा परिणाम असा झाला की त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाले. आणि वाल्मिक ऋषी होऊन त्याचा अधिकार एवढा झाला की देवाला म्हणावं लागलं, बोलीला वाल्मिक तैसेची करील आणि वरतून दावीन म्हणे नामा किंवा नामा म्हणे. म्हणून या तीन झाडाचा विचार केला. महाराज म्हणतात अशा पद्धतीनं गुण जरी असेल म्हणून त्याच्यावरती जाऊ नका, नुसत्या गुणावरती जाऊ नका. त्याच्यात काही दुर्गुण आहेत, अवगुण पण आहेत. कारण लोक म्हणले महाराज कळले आम्हाला संत. म्हणले कसे? काही नाही, जसे चंदन आहे तसे संत आहे. तुकाराम महाराज म्हणले तेवढ्यावरती नका जाऊ, कारण मी हे गुण सांगितलेत, पण चंदनाच्या ठिकाणी काही अवगुण आहेत. म्हणले कोणते अवगुण आहेत? चंदन सगळ्याच झाडाला सुगंधी नाही बनवत, मग केळीच्या झाडाला बनवत नाही सुगंधी, एक हिंगाच्या झाडाला सुगंधी बनवत नाही, आणि एक बांबूच्या झाडाला सुगंधी बनवत नाही. तसं संतांकडे आलेल्या सगळ्यालाच संत आपल्यासारखं करतात, त्याचा उद्धार करतात, असं काही सोडतात का? असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून
चंदनाचे जसे गुण आहेत तसे संतांचे आहे, पण चंदना म्हणजेच संत आहेत असं नका समजू. त्याच्या ठिकाणी काही दुर्गुण आहेत, काही अवगुण आहेत. बांबूला चंदन नाही सुगंधी करू शकत का? कारण बांबूला गाठी असतात ना हो. बांबूला वरच्या गाठी असत्या तर साळून काढल्या असत्या समजा, पण बांबू हा आतल्या गाठीचा राहतो. कोण? बांबू. आणि बांबू हा आतल्या गाठीचा असल्यामुळं, त्याला गाठी असल्यामुळं चंदन त्याला सुगंधी नाही करू शकत. जसे बांबू आतल्या गाठीचे असतात तशी काही माणसं आतल्या गाठीचे असतात. किती साधू संतांच्या जवळ राहिले तरी त्यांच्यात काही बदल होत नाही. म्हणून चंदनाचं उदाहरण देखील या ठिकाणी कमी पडलं. दुसऱ्या केळीचं झाड आहे त्याला सुगंधी बनवत नाही का? त्याला पडदे असतात. एखाद्या कीर्तनात एखाद्या शब्दात एखादा पडदा खाली आला का दुसरा चढतोच. पुन्हा सप्ताह संपला नाही, इलेक्शन लागलं का दुसरा पडदा चढतो. सप्त्याने पुन्हा कीर्तनाने काही एखादा पडदा उतरला का परत दुसरा पडदा चढतो. पडदे चालूच असतात केळीला, म्हणून त्याला सुगंधी करू शकत नाही. आणि हिंग आपलं स्वतःच दुर्गंधच सोडायला तयार नाही, म्हणून त्यालाही सुगंधी करू शकत नाही. मग हा असणारा अवगुण चंदनाच्या ठिकाणी आहे. दुसरी एक गोष्ट, चंदनाच्या जवळ काय असतात? चंदनाची गावी सर्पाची वस्ती. चंदन म्हटलं की त्याला सर्पाची वस्ती असते, म्हणजे सर्प असतात, भुजंग असतात, नाग असतात. तसं काही माणसं म्हणतात मग चंदनाजवळ नाग असतात, भुजंग असतात. तसेच संतरूपी संतांजवळ पण असं काही असतं का? तसं नाही. म्हणून हे तर हा दृष्टांत कमी पडला. दुसरं उदाहरण दिलं कोणतं? परिसा नाही हिन कवणे अंग, परिसा नाही हिन कवणे अंग, परिसा नाही हिन कवळे अंग, परिसा नाही हिन कवळे अंग. दुसरा दृष्टांत दिला कोणता? परिस. स्वर द्या, कमी झालाय. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरं उदाहरण दिलं, परिसा नाही हिन कवणे अंग. परिसाच्या ठिकाणी काही गुण आहेत. काय? परिस, त्याला जर एखादं लोखंड लागलं की ते परिस त्याला काय करतं? सोनं करतं. परिसा ठिकाणी हा गुण आहे. स्टँड आहे गणेश भाऊ, केवढ्याच आहे होय स्टँड? 2000 सरासरी. पण याला समजा जर परिस लागला तर केवढ्याच होईल? किती किलोचा असेल सरासरी? 2 किलो. सध्या सोनं काय किलो आहे? सोनं काय किलोवर असतं? आता किलोचा भाव मोजायचा म्हणजे तोळ्यावर केव्हा मेळ बसायचा? आता 2 किलोचा कसा हिशोब निघायचा? म्हणून सरळ सरळ सांगितलं काय किलो आहे. म्हणजे याला साधारणतः 2000चं हे असणारं स्टँड लोखंडाचं, पण याला जर परिस लागला तर याची किंमत 2 लाख नाही 20 लाखही होऊ शकते. 2 किलो सोन्याचा भाव काढा तुम्ही आता हिशोब, म्हणजे किती होते कळेल. म्हणजे सामान्य 1-2 हजाराच्या किमतीचं लोखंड पण परिसाच्या संगतीत गेलं तर त्याचा परिणाम, त्याची किंमत ही कित्येक लाखो पटीनं, हजारो पटीनं वाढते. हे परिसाचा ठिकाण असणारा गुण आहे. परंतु दुसरा एक त्याच्यात अवगुण आहे. कोणता? परिस फक्त लोखंडाचं सोनं करतं. त्याच्या ठिकाणी जर खापर गेलं तर खापराला लोखंड लावलं, ते परिस लावलं तर त्याचं सोनं नाही होत. खापरा परिस काय करी, श्वानाचे ते पुच्छ करितानो हे नीट, श्वानाचे ते पुच्छ आणि खापरा परिस काय करी, हा दुसरा असणारा दोष आहे. म्हणून 2 उदाहरणं असणारे 2 दृष्टांत दुसऱ्या चरणात देतात. दीपानाशी पाटी पोटी अंधकार, दीपानाशी पाटी पोटी अंधकार, दीपानाशी पाटी पोटी अंधकार, दीपानाशी पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दीपा
दीप नाही पाठीपोटी अंधकार सर्वांगी साकार अवघी गोड सर्वांगी साकार अवघी गोड सर्वांगी साकार अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साकार अवघी गोड सर्वांगी साकार अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड दीपा नाही पाठीपोटी अंधकार 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 कुमार 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 कुमारी कुमार कुमारी जय 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 कुमार कुमारी कुमारी कुमार कुमारी कुमारी कुमार कुमारी दादा कुमार कुमारी 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 दुसऱ्या चरणात दोन दृष्टांत दिले. दीपा नाही पाठीपोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. वेळ आपला संपत आलाय म्हणून थोडे चरण पुढे घेतले. तसे चरण कमीच आहे पण बसणाऱ्याच्या डोक्यात पुढचे लगेच गणित येऊ नये. अजून दोन चरण सुटायचे बुवा. आता यांनी चरण सोडण्यापेक्षा कंबरच सोडावं असं तुमच्या मनात येण्यापेक्षा आपल्या अगोदर चरण पुढले घेतलेले बरे. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात दीपा नाही पाठीपोटी अंधकार. तिसरं उदाहरण दिलं दिव्याचं. दिव्याच्या ठिकाणी जसा काही गुण आहेत तसे संतांच्या ठिकाणी. दिव्याच्या ठिकाणी किती गुण आहेत? दिवा ही हरवलेली वस्तू आपल्याला सापडून देण्याचं काम करतो. दिवा ही आपल्याला काय करतो? स्वतःच्या प्रकाशासह दुसऱ्याचं प्रकाशन करतो. दिव्याचं काम आहे. तसे संत देखील आपल्याला काय करतात? आपली हरवलेली वस्तू सापडून देण्याचं काम संत करतात. तैशी हरपले आपण पे पावे पै संता ते पाहता दिवसावे म्हणून वाणावे ऐकावे त्याची सदा मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता दीपे दिशे पाहता आपुली वस्तू. तसं दिवा जसं काम करतो तसं संत आपल्याला ज्ञानरूपी दिवा ज्ञान देण्याचं काम करतात संत. आणि म्हणून दिव्याचं उदाहरण दिलं. पण दिव्याच्या ठिकाणी दोष आहेत. किती आहेत? 5 दोष आहेत. ज्ञानोबराच्या ओव्याने सांगत आता. परंतु तुम्हाला 5 दोषापैकी काही 1-2 तुम्ही सांगा. 1-2-3 मी सांगतो. किती सांगा बरं 1-2. दिव्याच्या ठिकाणी काय दोष आहेत? दिव्याखाली अंधार. अजून एखादा सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात दिव्याच्या ठिकाणी 5 दोष आहेत. कोणते कोणते? 1, दिवा ज्या ठिकाणी ठेवला ती जागा काळी करतो. दिवा वात जाळतो, तेल पितो आणि पाणी शिंपडलं तर तडतड करतो आणि हवा आली तर विझून जातो. हे दिव्याच्या ठिकाणी 5 अवगुण आहेत. दोष आहे म्हणा, दुर्गुण आहे म्हणा. तसं जर आपण इकडे संतांच्या ठिकाणी दिव्याचं उदाहरण लावलं तर मग तसं होईल ना.
हवा आली का दिवा विझून जातो, तसं माणसं म्हणतात हवा आली का हा दिवा विझून जातो, असं होईल ना? तसं होत नाही. हा, हे जे 5 दोष आहेत ते दिव्याच्या ठिकाणी आहेत, पण संतांच्या ठिकाणी ते नाही. कारण दिवा पाणी शिंपडलं तर तडतड करतो, तसे काही दिवे आहेत, थोडं जरी ते काही पाणी शिंपडल्यासारखं केलं म्हणजे एखाद्याकडून काही त्याला ऐकायला भेटलं की तो तडतड करतो. पण संतांचं तसं नाही. कोणी निंदा करा नाही तर कोणी स्तुती करा, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून या. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून या. तसं तडतड करतो दिवा पाणी शिंपडल्यावर, तसं काही काहीच असतं. काही हवा आली तर विझून जातात. माग कोरोनाची हवा आली, कोरोनाची हवा आली, बऱ्याच माणसं बऱ्याच दिव्यानी, डॉक्टरनी सांगितलं महाराज तुम्हाला माळ काढावं लागेल. बरेच दिवे असे निघाले, दिवे दिवे. हो, ते म्हणले आता पर्यायच नाही, मग काय करता? पण जे निष्ठावंत असतात ना ते महाराज तिथं नाही. ते म्हणतात असंही मेलो तरी चालेल, पण माळ घालून पांडुरंगाचा भक्त म्हणून जाईल. माळ तोडून पांडुरंग हा भक्त म्हणून मरण जगण्यापेक्षा भक्त म्हणून मेलेलं बरं. ह्याला म्हणायचं हवा आली तरी विझून नाही गेला पाहिजे. दिवा प्रकाश देण्याचं काम करतोय. दिव्याला इकडे तिकडे जायची काय गरज आहे? दिव्याने आपली जागा सोडू नये. ज्याला गरज असेल त्यांनी यावं दिव्याखाली, याला जायची गरज काय? तसं काही दिवे आहेत. म्हणजे हा कोणता दिवा घ्यायचा? आपले जे भारताच्या सीमेवरती आहेत ना, हे दिवे धीरगंभीर आहेत म्हणून आपण सगळे सुरक्षित आहोत. नाहीतर काय झालं असतं आपलं? ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी. क्या लोग थे वो दीवानी, क्या लोग थे हो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. अशी स्थिती आहे. ते धीरगंभीर आहेत म्हणून आपण व्यवस्थित आहे. तसं दिव्याने आपली जागा सोडू, मी हे बोलतोय तसं आपण स्थिर राहावं. आपण डळमळीत राहू नये. माळकऱ्यांनी आपली जागा स्थिर असावी. नाहीतर डळमळ असली की माणसं आईच आपल्यावर हवा टाकायला. अशी स्थिती आहे. एक मुलाखत घेतली आम्ही माग, अशी पाहिली टीव्हीला. एका मोठ्या व्यक्तीच्या पत्नीची मुलाखत होती. ते म्हणले का हो, सध्या तुमच्या मालकाचे महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहेत, फार मोठे उपकार आहेत. सगळीकडे पाहिलं तर डिजिटल बोर्ड सुद्धा तुमच्याच मालकाचे दिसतात. जिकडं तिकडं टीव्हीला वगैरे बातम्या पाहिल्या तर तुमच्याच मालकाच्या दिसतात. सगळ्या महाराष्ट्रावर तुमच्या मालकाचे उपकार आहे. तुमच्यावर काय उपकार आहे सांगा ना. एका पत्नीची मुलाखत घेतली काही मंडळींनी. तुमच्यावर काय उपकार आहे सांगा ना. ती पत्नी म्हटली माझ्यावरती माझ्या मालकाचे फार उपकार आहेत, आयुष्यभर मी त्यांचे उपकार विसरू शकत नाही. म्हणजे काय उपकार आहेत? माझ्या मालकाचे माझ्यावरती फार उपकार आहेत, मी विसरू शकत नाही. सांगा ना म्हणले काय उपकार आहे? अहो म्हणले माझ्या मालकाने आतापर्यंत इतके पक्ष बदलले पण मला नाही ना बदललं अजून. हे काय थोडे उपकार आहेत का? मी कशा करता सांगतो, दिव्यानी काय केलं पाहिजे? आपली जागा सोडली नाही पाहिजे याच्या करता बोलतोय. हा दिवा म्हटलं की त्या ठिकाणी, तसं संत महात्म्यांच्या ठिकाणी दिव्याचा हा असणारा दृष्टांत जरी असेल तर त्या ठिकाणी अवगुण आहेत म्हणून ते दृष्टांत कमी पडतो. त्याच्या पुढचा दृष्टांत दिला सर्वांगी साखर अवघी गोड. आता साखरेचं उदाहरण सांगायचं, गोड पद्धतीनं एक उदाहरण सांगून सेवा समाप्त करायची. टाइम संपला ना आपला, 9 वाजले बरोबर. पण सुरुवात होताना थोडीफार उशीर होतीच, 10-5 मिनिटं. 10-5 मिनिटात सेवा समाप्त केली चालेल का वेळेत संपवावं लागते? तसं काही नाही, अगदी 10 मिनिटात. साखरेचं उदाहरण द्यायचं कारण सर्वांगाने साखर कशी आहे? गोड आहे. तिचं कोणतं अंग असं आहे की ती टाकाऊ आहे? नाही ना.
पण तरीही देखील तिच्यामध्ये सुद्धा काही अवगुण आहे. ती स्वतः खाल्ल्यानंतर इथं खाणाऱ्याला गोड लागती, पण ज्यानी खाल्लं त्याला काय करती? रोगी बनवती. त्याला रोगी बनवती. म्हणजे तिच्यातला हा दोष आहे. कसं आहे, साखर कशी आहे थोडक्यात बोलायचं म्हटलं तरी पहिले जुन्या पद्धतीनं पाहुणे आले. आता जुन्या पाहुणचाराचं कसं पाहुणचार होता, आल्यानंतर त्यांना बसण्याकरता असं झाडाखाली टाकलं आणि त्यांना पाहुण्यांना पाहुणचार म्हणून त्यांनी बदाम आणले. असे दुकानातले नाही, टरकला सगडचे बदाम आणले आणि त्यांच्या पुढं असे मांडले ढिगले. एक एक दगड मांडला आणि पुढं फोडण्याकरता एक दगड मांडला. सगळ्या पाहुण्यांचा पाहुणचार चालू झाला. मग त्यांनी काय करायचं, ते असणारा बदाम फोडायचा, टरकल टाकून द्यायचं, आतली बी खायची. टरकल टाकून द्यायचं, आतली बी खायची. टरकल टाकून द्यायचं, आतली बी खायची. नियमच झाला. टरकल ते टाकून द्यायचं, बाहेरचं ते टाकायचं, आतलं ते खायचं. बदाम खाऊन झाले आणि त्यांनी खारका आणल्या पाहुणचारा करता. आता नियम तो नाही राहिला, कारण बाहेरचं ते टाकायचं ना आतलं ते खायचं हा नियम आता नाही लागत. आता त्यांचा नियम बदलला. आता खारीक फोडायची, बाहेरचं खायचं, आतलं टाकायचं. बाहेरचं खायचं, आतलं टाकायचं. बाहेरचं खायचं, आतलं टाकायचं. त्यांनी पुन्हा काय केलं, चांगले पिकलेले हापूस आंबे आणले. आता काय करायचं, बाहेरचं टाकायचं का आतलं? आता नियम बदलला. आता बाहेरचं टाकायचं आणि आतली कोय टाकायची, मधला रस सेवन करायचं. आता नियम बदलला. बाहेरचं टाकायचं, आतलं टाकायचं, मधला रस सेवन करायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी साखर आणली वरून खायला. आता काय टाकायचं आणि काय खायचं? महाराज म्हणतात, जसे बाकीच्या काही गोष्टीत काही बाहेरचं अंग टाकावं लागतं, काही वेळेस आतलं टाकावं लागतं, काही वेळेस आतलं आणि बाहेरचं टाकावं लागतं, मधलंच खावं लागतंय, तसं साखर मात्र सर्वांगी साखर अवघी गोड. जे काही योग्य असेल या अभंगातून शेवटच्या चरणात फक्त एवढंच तैसा शब्द घातलाय मी जास्त. आता तैशात आयसा वेळ लावणार नाही. फक्त तैसा म्हणजे कैसा, चंदनात जैसा दोष आहे तैसा, परिसात जैसा दोष आहे तैसा, दिव्यात जैसा दोष आहे तैसा, आणि साखरेत जैसा दोष आहे तैसा. इथं एकच शब्द घातला. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. इथं शोधून जरी पाहिला तर संतात मात्र तो दोष सापडणार नाही. जसा या सगळ्यात जर निरखून पाहिला तर सापडतो, तसं मात्र संतात सापडत नाही. म्हणून आपल्याला जीवनामध्ये संतांची संगती, संतांची शरणागती केली तर निश्चितच परमात्मा हाताला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या जीवनात संगती करावी. म्हणून महाराज म्हणतात, चंदनाचे हात पायी ही चंदन, परिसा नाही हीन कवणे अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड झालेली शिवा. भगवंताच्या चरणी तुम्हा श्रोतृ सज्जन मायबाप माता भगिनी सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. हरिभक्तीपरायण वेदांताचार्य भगवानजी महाराज जंगली शास्त्री आमचे परम मित्र, आळंदीमध्ये आम्ही एकत्र जवळजवळ बरोबरच्या समकालीन राहिलो. ते तिघं आम्ही तिघं असायचो. बाळू महाराज, भगवानजी महाराज आणि त्यांच्याबरोबर हरी महाराज होते कोपऱ्याचे, आणि आम्ही देखील तिघं बरोबरच होतो. गौतम महाराज, वासुदेव महाराज, भोगेन मी, आम्ही तिघाची जोडी होती. वैद्य बाबाकडे क्लासला एकत्र असायचो. आज महाराजांचं कार्य खूप चांगल्या पद्धतीनं आहे. सगळ्या गावागावामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन होतं, आणि ही सर्व विद्यार्थी मंडळी त्या योगाने महाराजांच्याकडून आतापर्यंत खूप विद्यार्थी घडलेत, घडतायत. आता हे सगळे महाराजांचे विद्यार्थी आहेत, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजतायत. म्हणजे हे खूप मोठं कार्य आहे. म्हणून महाराजांना देखील धन्यवाद. तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीला, आपले कारले पाटील असतील, करडिले पाटील, सर्व असणारी मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या शब्दास विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली.